दुर्गा सप्तशतीतील देवी महात्म्य। दुर्गा सप्तशती म्हणजे देवीचं महात्म्य आहे। यात देवीची महती, महत्त्व आणि महात्म्य सुंदर रीतीने सांगितले गेले आहे। देवांना राक्षसांचा त्रास झाल्यावर देवीने अवतार घेतला। देवी अवतरली, तिच्या तेजाने संपूर्ण विश्व उजळलं। महिषासुराचा वध ह्याच ग्रंथात आहे। शत्रूचा नाश करून देवीने धर्माची स्थापना केली, धर्म स्थापन केला। भक्ताला हे वाचल्याने भक्ताची श्रद्धा वाढते, आयुष्यात नवे तेज निर्माण होते, मानसिक ताकद मिळते, सकारात्मकता येते आणि देवीची कृपा त्याला लाभते, त्याच्या अडीअडचणी दूर होतात। म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे देवीचे सामर्थ्य आहे, देवीचे महात्म्य आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे स्त्री शक्तीचा आदर्श। दुर्गा सप्तशती ही स्त्री शक्तीची प्रेरणा आहे। यात देवीने सर्व राक्षसांचा नाश केला आहे। स्त्रियांमध्ये दैवी शक्ती आहे हे यातून दिसते। अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शिकवण यात दिली आहे। धैर्य आणि आत्मविश्वास वाढवणारा हा ग्रंथ आहे। देवी आपल्याला लढण्याची ताकद देते, मानसिक ताकद देते। स्त्री शक्तीचे महत्त्व यातून आपल्याला स्पष्ट होते। श्रद्धेने वाचल्यास आपल्या मनातील भीती नाहीशी होते, आपल्याला साहस मिळते, मानसिक ताकद मिळते। स्त्री ही शक्ती स्वरूप आहे, म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे स्त्री शक्तीचा आदर्श आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे चंडीपाठ। दुर्गा सप्तशतीला चंडीपाठ असेही म्हटले जाते। यात देवीच्या उग्र आणि सौम्य रूपांचे वर्णन आहे। तिच्या क्रोधाने राक्षसांचा नाश झाला, तिच्या कृपेने भक्तांचे कल्याण झाले। चंडीपाठाने वातावरण शुद्ध होते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते, निगेटिव्हिटी निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहते, आपल्यात स्वतःत राहते। घरातील नकारात्मकता नाहीशी होते। भक्ताला धैर्य, साहस, मानसिक स्थैर्य मिळते, संकट दूर होतात, अडीअडचणी नाश होतात, जीवन आनंदी होते, सुख समृद्धी घरात नांदते। म्हणून चंडीपाठ म्हणजेच दुर्गा सप्तशती म्हणजे देवीची दिव्य साधना आहे। दुर्गा सप्तशतीतील अध्यायांचे महत्त्व। दुर्गा सप्तशतीत 13 अध्याय आहेत। प्रत्येक अध्याय वेगवेगळा आपल्याला संदेश देतो। पहिला अध्याय महाकालीचे वर्णन आहे। महाकालीचे वर्णन पहिला अध्याय करतो। पुढे महालक्ष्मीचे पराक्रम सांगितले आहेत। महासरस्वतीची स्तुती शेवटी येते। प्रत्येक अध्याय जीवनातील संघर्ष, साहस शिकवतो, भक्ताला श्रद्धा आणि धैर्य शिकवते। यामुळे आपल्याला भक्ताला श्रद्धा आणि धैर्य मिळते, शत्रूवर विजय मिळवण्याची प्रेरणा आपल्याला मिळते आणि आपले अडीअडचणी संकट कमी होतात आणि आपल्याला साहस मिळते, मानसिक साहस आपल्याला प्राप्त होते। म्हणून प्रत्येक अध्याय वाचणे आवश्यक आहे आणि दुर्गा सप्तशती वाचणे अतिशय आवश्यक आहे। दुर्गा सप्तशती वाचल्याने आरोग्य आणि शांती मिळते। दुर्गा सप्तशती वाचल्याने आरोग्य सुधारते, तणाव आणि चिंता नाहीसे होते, मानसिक स्थैर्य आपल्याला प्राप्त होते, आपली मानसिक स्थिती सुधारते, मानसिक साहस आपल्याला प्राप्त होते, मन आपलं शांत राहते, शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते, निरनिराळ्या रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळते, मानसिक ताकद आपली वाढते, घरात निगेटिव्हिटी जाऊन घरात शांतता, सकारात्मकता राहते, घरातील कलह, त्रास दूर होतो, भक्त आनंदी होतो, घरात सुख, शांती आणि आनंद राबतो। म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे आरोग्य आणि शांतीचा एक स्रोत आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे भक्तांचे शस्त्र। दुर्गा सप्तशती हा भक्तांचा शक्तिशाली शस्त्र आणि अस्त्र आहे। हे वाचल्याने भक्त संकटांवर मात करतो, भक्त शत्रूवर विजय मिळवतो, त्याचे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि त्याची सकारात्मक शक्ती वाढते, त्याला साहस प्राप्त होते, मानसिक स्थैर्य प्राप्त होतं आणि त्याला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। देवी त्याचे रक्षण करते, त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याची श्रद्धा बळकट होते, भक्ताला नवा जोश मिळतो, जीवनात विजय मिळतो। म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे भक्तांचे एक शस्त्र आणि अस्त्र आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे विजयाचा मार्ग। दुर्गा सप्तशती म्हणजे विजयाचा मार्ग। यात सत्य आणि धर्माचा विजय आहे। राक्षसांवर देवीने विजय मिळवला ही कथा आपल्याला प्रेरणा देते।
साहस देते, आपल्या मानसिक स्थैर्य वाढवते। संकटातही हार मानू नये हा धडा आपल्याला दुर्गा सप्तशतीतून शिकायला मिळतो। श्रद्धा आणि धैर्य हे यशाचे शस्त्र आहे असे आपल्याला यातून कळते। भक्ताचा आत्मविश्वास वाढतो, त्याला आत्मविश्वास मिळतो, त्याचा अंधार दूर होतो, अडीअडचणी दूर होतात आणि त्याला प्रकाशाचा मार्ग दिसतो। म्हणून दुर्गा सप्तशती वाचणे म्हणजे विजय मिळवणे आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे देवीचे रूप। दुर्गा सप्तशतीत देवीची अनेक रूपं आहेत, कधी उग्र, कधी करुणामयी। महाकाली तिचा क्रोध रूप आहे, महालक्ष्मी तिचा समृद्धीचा अवतार आहे, महासरस्वती ज्ञानदायिनी देवी आहे। प्रत्येक रूप भक्ताला शक्ती देते, साहस देते, मानसिक शांती देते आणि मानसिक साहस देते। श्रद्धेने वाचल्यास आपल्याला देवी प्रसन्न होते, आपली संकट दूर होतात आणि आपले अडीअडचणी नाश होतात। भक्ताला कल्याण मिळते, जीवन आनंदी होते, सुख समृद्धी लाभते आणि घरात सकारात्मकता नांदत राहते। म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे देवीच्या रूपांची ओळख आहे। दुर्गा सप्तशती म्हणजे संकटमोचक ग्रंथ आहे। दुर्गा सप्तशती हा संकटमोचक ग्रंथ आहे असे मानले जाते। हा ग्रंथ वाचल्याने आपल्या अडीअडचणी दूर होतात, संकट दूर होतात, संकटांवर आपल्याला मात करता येते। याने देवी भक्ताला आधार देते, निराशा नाहीशी होते, नकारात्मकता निघून जाते, सकारात्मकता वाढते, मानसिक स्थैर्य निर्माण होते, मानसिक स्थिरता आपल्याला मिळते, नवीन संधी आपल्याला मिळतात, भक्ताचे मन मजबूत होते, जीवनात सकारात्मकता वाढते, घरात सुख समृद्धी आनंद वाढतो। म्हणून दुर्गा सप्तशती म्हणजे संकटमोचक ग्रंथ आहे, तो आपण नक्की वाचायलाच हवा। दुर्गा सप्तशती म्हणजे श्रद्धेचा दीप। दुर्गा सप्तशती हा श्रद्धेचा दीप आहे, यात भक्ती आणि पराक्रमाचा संगम आहे। प्रत्येक श्लोक आपल्याला प्रकाश देतो, भक्ताला आशा मिळते, संकटात धैर्य टिकते, मानसिक स्थैर्य निर्माण होते, मानसिक स्थिरता निर्माण होते, आपल्याला साहस मिळते, आपली श्रद्धा वाढते, आपल्यावर देवी कृपा करते आणि आपले सगळे संकट, आपले अडीअडचणी सगळे दूर होतात। देवी कृपा करते, भक्ताला मार्गदर्शन मिळते, जीवन आपले यशस्वी होते, घरात सुख समृद्धी वाढते। म्हणून दुर्गा सप्तशती हा ग्रंथ श्रद्धेचा दीप आहे आणि तो आपण नक्की वाचायलाच हवा। तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।